कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्लीज तू मला एकदा भेट तरी। हे बघ, तुला भेटणं जर इतकं महत्वाचं नसतं तर मी तुला एवढ्या रिक्वेस्ट केल्या असता का? ऐक ना, हे बघ तू माझं हे एक काम कर, ह्यानंतर मी तुला अजिबात त्रास देणार नाही। हा प्लीज, मला तुझी खूप गरज आहे ग, प्लीज। लग्नाआधी प्रीतम कसे होते हे ऐकलं होतं, पण लग्नानंतर ते खरंच बदललेत। मला तरी कधी चुकीचं वागताना दिसलं नाही, मग आता अचानक असं का वागतायत? कोणाशी बोलत होते? प्रीतम पुन्हा कुठल्या तरी मुलीच्या नादी लागलेत की काय? मुली, नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे। सावित्री आत्या, हे बघा, माझी वस्तू माझ्याकडेच परत आली। म्हणजे हे कानातले माझ्याच नशिबात होते ना? देवाची लई 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 मोठी कृपा झाली बघा। यालाच तर प्रेम म्हणतात। आणि आदित्य बाबांचं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, म्हणून तर बघ ना, त्यांनी तुला दिलेली वस्तू हरवली होती, पण फिरून परत तुझ्याकडे आली की नाही? मला पैसे दे। का ना, कशा पाहिजेत? अगं ते मी मित्रांबरोबर पाणीपुरी खायला जाणार आहे। गणी, डोकं फिरलं आहे का तुझं? काल तू भेळ खायला गेला होतास, आज तू पुन्हा पाणीपुरी खायला जाणार। काय चाललंय तुझं रोज रोज बाहेरचं खाऊ खाणं? जरा घरात खात जा की काहीतरी। सारखं आपलं पैसे घ्यायचे, बाहेर जायचं, खायचं, आणि मग पोटात दुखलं की रडत घरात बसायचं शाळा सोडून। तायडे, तू असंच करतेस बाबाला। तुझं माझ्यावरचं प्रेमच उडाले। गणी, हे बघ, तू हे असलं बोलत जाऊ नकोस माझ्या समोर। मी नाही देणार म्हणलं ना। ठीक आहे, मग मी जातो आदित्य सरांकडे मागायला। एक मिनिट थांब, त्यांच्याकडे कशा पैसे मागायला चाललायस? बहिणीनं नाही दिलं तर बेस्ट फ्रेंड तरी दिलंच ना पैसे। गणीला आगाऊपणा करू नकोस। हे बारू, तुला चहा सांग। बारू, हे कानातले परत चोरलेस तू? अगं, आता हॉलमध्ये टेबलवर ठेवले होते मी, तिथून परत घेतलेस? नाही, आतापर्यंत मला शंका होती की तू कुठून तरी चोरून आणलेस ते, पण आता माझी खात्री झाली की तू 100% कानातले चोरलेच आहेस। तुला लाज वाटत नाही का ग? नाही, कशी वाटणार म्हणा, शेवटी नोकर ते नोकरच, सवय नाही जाणार। ओ दामिनी मॅडम, नीट बोला। तायडेनं काही चोरी वगैरे नाही केली। तुम्हीच तिच्या कानातनं काढले ना कानातले? मग कोणी केली चोरी? तुम्ही का मी? गणी, अरे एवढंच आहेस ना? हा, आता एवढाच आहेस तोवर तुझी जीभ चुरू चुरू चालायला लागली आहे। उद्या मोठा होशील तर आमच्या डोक्यावर बसशील। तुला ना शिक्षा झालीच पाहिजे, मी देणार तुला शिक्षा। तामिनी मॅडम, गणीला सोडा। नाही सोडणार। सोडा म्हणलं ना, काय चाललंय तुमचं? तुम्ही आतापर्यंत माझ्यासोबत वाईट वागत होता, पण मी तरी सुद्धा काय बी बोलले नाही। तुम्ही माझे कानातले घेऊन गेलात, तरी सुद्धा मी गप्प राहिले, काहीच बोलले नाही। पण आता जर का तुम्ही माझ्या गणीवर हात उचलणार असाल ना, तर मी गप्प बसणार नाही। मला आता बघायचंच आहे तू काय करतेस। अतिभत आहे आता तुमचं। तुम्ही आमच्या मालकीन आहात म्हणून तुम्ही वाटेल ते नाही वागू शकत आमच्याशी। कामामध्ये माझं काही चुकलं तर कामावरनं बोलायचं, बाकीच्या गोष्टींवरनं नाही। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही चोर नाहीत। जे झालं ते शेवटचं। यापुढं काय बी बोलताना 100 वेळा विचार करायचा। ही शपथ, ही तीच पारू आहे ना? एवढं कसं काय बोलते? दामिनी मॅडम, तुम्ही माझ्याकडे या कानातल्याची पावती मागितली होती ना? आता मी तुम्हाला विचारते, हाय तुमच्याकडे या कानातल्यांची पावती?
असल तर बिंदास हे कानातले घेऊन जा आणि नसल तर इसरा आहे कानातले. कारण हे कानातले माझ्या देवी आईनं मला भेट म्हणून दिले आहेत. तुमची हिम्मत असल तर जा देवी आईंकडे मागा कानातले. बाप रे, म्हणजे हिला वहिनींनी दिले ते. बरं झालं मी वहिनींकडे गेले नाही, नाहीतर वहिनींना सगळं खरं कळलं असतं आणि मला ओरडल्या पण असत्या, शिक्षा सुद्धा केली असती. जाऊ देत कानातले. आणि तसं बी या कानातल्यांवर फक्त माझाच अधिकार आहे. हे कानातले आधीही माझेच होते, पण तुम्ही माझ्याकडनं हिसकावून घेऊन गेलात. पण काय झालं, शेवटी फिरून फिरून हे कानातले माझ्याकडेच परत आले. हे कानातले माझ्या कानातल्यांसारखे वाटले म्हणून माझा गैरसमज झाला. माझे कानातले असतील माझ्या कपाटात, मी बघते. काळू बाळा, हा तुझा वेगळाच अवतार बघितला मी. बरं झालं तू त्यांना उत्तर दिलंस. त्यांना अद्दल घडणं खूप गरजेचं होतं. बरं ते जाऊ दे, ताईडे मला पैसे दे की. अरे थोबाड फोडीन. आदित्य सर, येस पारू, बोल. हे तुमचे कानातले तुम्हाला परत पाहिजे होते ना? माझे कानातले म्हणजे काय आता मी घालणार आहे ते? तुला दिलेत ना ते कानातले, ते तुझ्या कानात दिसले नाही म्हणून मी फक्त तुला विचारलं. मी त्याचा ओरडलो नाही. तुला राग आला होता का? हे कानातले तुझ्याकडेच ठेव आणि तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू घाल. ओके? मी खूप मनापासून दिले होते ते कानातले. खरंच? हो. बर. कानातले परत घातले म्हणजे तिचा राग ओसरला. परत एकदा त्या मुलीचा विषय काढून हिची विकेट काढायला हरकत नाहीये. थँक्यू. बघ किती छान दिसतायत ते, है ना? पारू, मी काय म्हणतो, तुला असं वाटू शकतं की मी सारखं सारखं काय तेच बोलतोय, पण माझ्या मनातून ती जातच नाही अगं. म्हणजे सारखं सारखं तिचाच विचार येतोय मनात. म्हणजे मला माझं असं खाण्यापिण्यात लक्ष लागत नाहीये, माझ्या कामात लक्ष लागत नाही, मला झोप येत नाहीये. आणि यु नो व्हॉट, ती मुलगी कोण आहे ते फक्त मलाच माहित आहे. आणि तुला, बिकॉज यू आर माय बेस्ट फ्रेंड. ओके नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.